चला चला मित्रांनो, सोमवार झाली, ट्रेक करायची वेळ झाली. वेलकम टू टिकोना. ते कधी कधी मला आधुनिक म्हणजे काय असतं, सुख म्हणजे हे असतं. मित्रांनो, टिकोना गडावर पोहोचलेलो आहे. आज विचार केला सोमवार आहे, टिकोना गड करावा. अख्ख्या गडावर आम्ही एकटेच आहे, नेहमीसारखं आमची एकट्यांचीच गाडी आहे. आणि आज माझ्याबरोबर माझी मामी आहे, त्यामुळे आज ट्रेकिंगला मजा येणार आहे, कारण एक पार्टनर पण आहे माझ्याबरोबर. लेट्स एक्सप्लोर टिकोना गड. द्या द्या. ओके ओके. हा 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 हा. मित्रांनो, मी आज ट्रेक एकटा करत नाहीये, माझ्या बरोबर माझी मामी पण आहे. या मामीनी ॲट द एज ऑफ 53 जीवधन गड पासून झिपलाईन करून वानरलिंग सुळका या एक मोठा तो एक डोंगर आहे, म्हणजे एक 450 फूट मोठा सुळका आहे, तिकडं रॅपलिंग करत ते खाली उतरल्यात. मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेलच याच व्हिडिओमध्ये. म्हणजे यांचा तो व्हिडिओ बघून मी ॲक्च्युली इन्स्पायर झालो आहे. त्यामधून ठरवलं की हे ॲट द एज ऑफ 53 एवढ्या ॲक्टिव्हिटीज करतायत, एवढ्या त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतायत सगळे गड करून, तर आपण पण होईल तेवढं करूया म्हटलं. मग ॲटलिस्ट दर सोमवारी विकेंड नाही, दर सोमवारी आम्ही बाहेर पडतो, एखादा गड करतं ठरवलं आहे. हा आमचा दोघांचा एकत्र पहिला गड आहे. होप सो यापुढे खूप गड असतील अजून. सो बघूया कसं काय होतंय. बाय बाय. कसं आहे, गडावर गर्दी पण नको वाटते आणि एकटे पण नको वाटतं. असं वाटतं थोडंफार लोक असावी. गड झाकला जातो रे. हा थोडं चल तू वरपर्यंत, मग मी थांब. मित्रांनो, शमा मामींनी आतापर्यंत 13 गड केलेत लॉकडाऊन पासून, आणि हा माझा आत्ता म्हणजे जेव्हापासून ठरवलंय हा 4था गड आहे. माझी पण इच्छा आहे की महाराष्ट्रामधले होईल तेवढे सगळे गड बघायचे, जोपर्यंत पॉसिबल आहे तोपर्यंत. आता आमचा नेक्स्ट प्लॅन आहे हरिहरेश्वर नाशिकच्या इथला. तो थोडासा लांब आहे, 1 डे स्टे असेल, पण आम्ही तो प्लॅन करणार आहे लवकरच. आणि वॉटर रॅपलिंग, मान्सून आहे तोपर्यंत वॉटर रॅपलिंग करून घेणार आहे. अजून हार्डली 1-2-3 वीक राहिलेले आहेत मान्सून संपायला, तोपर्यंत भरपूर फिरणार आहे. कारण मला स्वतःला मान्सून खूप आवडतो, त्यामुळे मान्सूनमध्ये तर कुठला चान्स सोडायचा नाही, सगळं बघून घ्यायचं. येस. कसलं वातावरण आहे. थँक्यू गाइस. मित्रांनो, हा एक परफेक्ट किल्ला आहे. ज्या लोकांना कमी वेळ आहे पण त्यांना गड सर करायचा आहे. पुण्यावरून हार्डली 37 किलोमीटर्स आहे आणि आम्हाला यायला हार्डली 1 तास लागला.
आणि मित्रांनो, मला एक तुम्हाला सांगायचं होतं, या ज्या मामी आहेत, मी मुलगा असून खूप विचार करायचो एकटं कसं बाहेर पडू, सकाळी सकाळी पहाटे 6 वाजता उठून कसं काय जाऊ. पण त्यांनी जेव्हा ट्रेक सुरुवात केलेली, सगळे गड चरायला, ऑलमोस्ट 3-4ला उठून त्या बाहेर पडायच्या. कधी एकट्या बाहेर पडल्या आहेत, कधी मैत्रिणींना बळजबरी घेऊन बाहेर पडल्या आहेत, पण त्यांनी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात. हे सगळे ट्रेक केलेत. म्हणजे ही या गोष्टी ॲप्रिशिएट करण्यासारख्या आहेत. ॲट द एज ऑफ 53 माणूस निवांत घरी बसतो, निवांत झोपा काढतो. पण काही काही असतात लोक, त्यांना शेवटपर्यंत सगळं लाईफ जगावंसं वाटतं. जोपर्यंत आपल्या हातापायात शक्ती आहे तोपर्यंत सगळे गड फिरा, ट्रेक करा. गड का म्हणतोय मी, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे गड आहेत, पण काही काही गड लोकांना माहीत नाही आहेत. तर असले जे लोकांना माहीत नाही आहेत, तुम्ही ते गड जर केले, त्याचे व्हिडिओज तुम्ही टाकले, तर ते लोकांना माहीत पडतील. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की जे फेमस गड नाही आहेत ते गड लोकांपर्यंत पोचवा. सर्व दूध पसरवा. येस. बजरंग बली की जय. तुम्हाला हिस्ट्री म्हणजे आधुनिक बैल आलेला आहे या तेलाच्या गाण्यावर आणि तो प्रयत्न करतोय. ओके ओके. सर्वात बेस्ट जॉब गव्हर्नमेंट जॉब. मित्रांनो, मी लास्ट टाइम कोरीगडला पण मंड्यालाच गेलेलो, पण तिकडे बऱ्यापैकी गर्दी होती. इथं लिटरली आमची एकट्याची बाईक होती आणि फक्त एक आम्हाला मुलगा आणि मुलगी दिसले जस्ट. म्हणजे आम्ही ओनली 4 जण अख्ख्या गडावर आहोत. सोमवारी ही परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला गड एकदम शांतपणे आणि व्यवस्थितरित्या बघता येईल, सगळा आनंद घेता येईल. म्हणून मंड्याला ट्रेक करत जावा, मंड्याला टाइम काढा आणि असले गड फिरत जावा. पुन्हा किल्ल्यावरचा हा बालेकिल्लाकडे आता आपण चाललेलो आहोत. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरची सगळ्यात उंच जागा, की जिथनं शत्रूवरती हल्ला करायला आपल्या लोकांना बरं पडायचं. तिथे सगळी शस्त्र असतात, शस्त्र ते ठेवायची तेव्हा, आणि मोठी मोठी दगड ओके ओके जे त्यांनी खाली ढकलले की शत्रूवर पडून शत्रूला वरती चढायला मुश्किल व्हायचं. असं भिंतीला हात लावला ना तरी एक वेगळंच फिलिंग येतं की महाराज कधीतरी इथनं जाताना हात लावला असेल त्यांना. लोकांचं खबर ते गडा. मयूरची गडावर एंट्री झालेली आहे. आणि तो आवाज भीती वाटते व्हिडिओ बघून. तो व्हिडिओ बघून त्या एवढ्या घाबरल्या केलेली आहे आणि ते वरपर्यंत पोहोचलेले आहेत. पूर्ण गडावर आम्ही एकटे. असलं भारी वाटतंय ना, असलं भारी. वर्थ आहे, वर्थ. मंडे ट्रेक हा खूप म्हणजे खूप वर्थ आहे. ज्यांना वेळ असेल त्यांनी मंडेला बाहेर पडा. किल्ल्याला बालेकिल्ला असतो का किल्ल्यावर? बहुतेक मला एवढं डिटेलमध्ये माहित नाहीये, म्हणजे सगळ्यालाच आहे की नाही, पण असणारच. म्हणजे कारण सगळी
एक्सप्लेन करायला, एवढा मी खुश झालो. पकडू का? आणि तुम्हाला मी एक ऑब्झर्व केलं आहे, आपण जेव्हा निर्णय घेतो ना आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे, ॲटोमॅटिक कोण ना कोण तुम्हाला सापडतं, भेटतात. सो मित्रांनो, आजचा टिकोनाचा गड खूप मस्त प्रवास झाला आहे. एकदम जवळ, एकदम छान, ॲडव्हेंचरस, शांत ठिकाणी, गर्दी कमी आणि मेन म्हणजे यांची एकदम मस्त कंपनी. त्यामुळे आजचा ट्रेक हा परफेक्टली फिनिश झालेला आहे, चांगल्या नोटवर. आता नेक्स्ट मंडेचं काहीतरी प्लॅनिंग करूया या वीकमध्ये. नेक्स्ट मंडे एखादा ट्रेक परत आपण चालू करूया.